श्री स्वामी समर्थ. हा व्लॉग आहे आषाढी एकादशीच्या दिवसाचा. खूप दिवस झाले व्लॉग येत नाही आहे, कारण घरात काम चालू होतं, त्याच्यामुळे मला बी काही मन नव्हतं व्लॉग बनवायचं. पण म्हटलं हाचा स्पेशल दिवस आहे. मुलं सकाळीच निघाले 6:30 वाजताच दिंडीसाठी. आमच्याकडे एक इंग्लिश आणि मराठी स्पीकिंगची एक अकॅडमी आहे, प्रवक्ता अकॅडमी. तिथली ही दिंडी होती आणि माझ्या घरी परत काम चालूच आहे अजून पण. आज पुढे जिना आणि रेलिंग आणि पत्र्यांचं काम चालू होतं. या लोकांचे स्ट्रगल पाहून खरंच असं वाटतं का आपलं आयुष्य खूप म्हणजे खूप सुखाचं आहे, कारण एवढी मेहनत, एवढे कष्ट मला आता खरंच बघूनच कसं तरी होत होतं. तो तर सकाळी 10-10:30 वाजता चालू होता. आता हे आहे संध्याकाळचं. आता हा पत्रा इतका मोठा होता का हात चढवण्यासाठी खूप हाल झाले या लोकांचे. म्हणजे जागाच नव्हती कुठून चढवायला. हे बघून तर मला खरंच असं वाटायचं का नको, हे काम काढायलाच नको होतं. पण आमचे स्वतःचे इतके हाल होत होते का म्हटलं नको, आपण किती दिवस त्या त्रासात जाणार. हा पत्रा त्यांनी जेमतेम कसा तरी वरती चढवलाच आहे. नंतर तो पत्रा जेमतेम वरती चढवलाच गेला आणि माझे मिस्टर पण त्यांच्यासोबत सगळ्याच कामांना मदत करतच होते तसे तर. आणि सगळी त्यांच्याकडून बसल्या जाते, ते सगळ्याच कामांसाठी पुढे असतात. आणि नंतर ते स्वतःच त्या पत्र्याखाली बसून गेले, कारण खूप जास्त थकून गेले होते. खूप वजनदार असेल ते, दिसायला जसं होतं तर त्यांनी कसं चढवलं त्यांना त्यांचं माहिती. आणि त्याच्यानंतरचं हे माझ्या घराचं लूक इतकं छान वाटत होतं ते काम झाल्यानंतर. पण आम्ही खूप हाल काढले, म्हणजे माझ्या मुलांनी खास करून. पाण्याचं, पावसाचं, उन्हातानाचं, टॉयलेट बाथरूमसाठी खूप हाल व्हायचे. घरात पुरं पाणीच पाणी राहायचं, म्हणजे बसायलासुद्धा जागा नसायची, इतके हाल झाले. पण काय नाही, दिवस तर निघून गेले. आता सगळं व्यवस्थित होऊन गेलं. माझ्या आईवडिलांच्या साथमुळे हे सगळं होऊ शकलं. त्यांनी खरंच मला खूप सपोर्ट केला. माझ्या नवऱ्याला मुलासारखंच साथ दिली एकदम. खरंच मी त्यांची आभारी आहे.